पाहिजे आपल्याला. टोटल हे ब्लेड लावण्यासाठी टोटल दिलेत 20 मध्ये ह्या लेफ्ट साईडला चिटकून 2 दिलेत, राईटला पण चिटकून 2 दिलेत एकाच लाईन मध्ये. तर हे 2 न वापरता ह्याच्यात फक्त एकाच ह्याच्यात लावायचं, तिकडे पण एका ह्यात लावायचे. त्यामुळे हे 2 मायनस करायचे, टोटल झाले 18 ब्लेड आहेत आपल्याकडे. 18ला 18 बसणार. त्याच्यात हे मिडलचं आहे ते एक सांगण्याची गरज आहे. तर मिडलला समोरासमोर दिलंय, तर ह्याच्यात काय करायचंय, एक राईट साईडला ब्लेड लावायचा आहे आणि एक लेफ्ट साईडचा ब्लेड लावायचा आहे. हा, आता हा राईट साईडचा असा लागणार आहे आणि हा लेफ्ट साईडचा असा लागणार आहे. ओके. तर आता ह्याच्यात सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटले तर ह्या पॉइंटला दाखव, थोडस जवळ घे. या ठिकाणी हेक्सागोनल होल दिलेले. कशासाठी? तर आपला हा जो नट आहे तो हेक्सागोनल आहे, सॉरी बोल्ट आहे तो हेक्सागोनल आहे. बोल्ट याच्यात आपण घातला की हे त्याच्यात जाऊन बसतंय. जाऊन बसलं. ह्याने फायदा काय होतोय की फक्त आपल्याला एका साईडलाच पाना लावा लागतोय स्पॅनर टाईट करण्यासाठी किंवा काढण्यासाठी. आता ह्याच्यात सर्वात महत्वाचा हा वायसर आहे. हा वायसर का टाकायचा? कारण की या ठिकाणी खूप जास्त व्हायब्रेशन येणार आहे त्या रोटरवरती आणि व्हायब्रेशनमुळे नट बोल्ट निघून पडतात. त्याच्यामुळे त्यांनी हा वायसर लॉकिंगचा वायसर दिलेला आहे आणि हा लॉकिंगचा वायसर टाकला की हे नट बोल्ट बाहेर निघत नाहीत. ह्याला हा स्पॅनर बसतोय. किती नंबर? 17 नंबरचा बसतो स्पॅनर. तर हा बसवलेला आहे आपण. तर आता हा सेम तसाच बसवणार आणि इकडचे पण सगळे आता बसवून घेऊत आपण. आता हा आपण आपल्याला काय करायचंय, ह्याच्यावर आपण काय लिहिले? आर लिहिले. राईट साईडला लावायचा, परत नट बसवून टाकायचं. आणि एक ह्याच्यात मेन महत्वाचं सांगायचं राहिलं, जवळ घे. हा जो शेवटचा आपण याच्यात टाकला समजा, तर ह्याच्यात अडचण अशी, आता रोटर आपला असा फिरतो, ह्या ठिकाणी शेवटचा एक नट आहे तो ह्याला घासतोय. नट बोल्ट काय होतोय? घासतोय. त्यामुळं राईट साईडचा शेवटचा आणि लेफ्ट साईडचा शेवटचा जो पाती आहे, ब्लेड आहे, त्याला शेंड्याला थोडासा कट मारायचा ज्या ठिकाणी की बोल्ट घासतोय आणि कट केल्यानंतरच बसवायचा, अदरवाईज नुकसान होणार. तर ह्याच्यातले आपण 2 ब्लेड काढून ठेवणार आहे, हे नंतर बसवतो. आता सध्या डेमॉन्स्ट्रेशन साठी बाकीचे बसवून आपण चालून बघूत माती कशी पडते वगैरे. ओके. आता इथं लांब ठेव थोडा, तिथं नेऊन ठेवलं तरी जमतंय. ब्लेड जोडत आहे तोपर्यंत दुसरी माहिती सांगतो. समोर एक तुम्हाला चेनचं गार्ड दिसते, त्या गार्ड मध्ये पुली आहे. त्या पुलीच्या वरी आपण माउंट